माका माहिती आहे मी गोड दिसतंय ता, पण गोड दिसणार वेगळा आणि गोड खाऊन पोट वाढणार वेगळा। एक सिक्रेट सांगते, तशी मालवणीची चढवाला गोडच दिसतात, पण काय झाला आता गोड खाऊन खाऊन माझा पण पोट वाढला, वजन वाढला। म्हटलं आपण जरा एक्सरसाइज करून वजन कमी करूया, पोट वाढ जरा कमी करूया। पण म्हटलं आपली माणसं पण असत ना, त्यांना पण सांगू भया, चला बघूया कोणते कोणते एक्सरसाइज करू भया, ते वजन कमी होताला हो, चला। वजन कमी करण्यासाठीची पहिली कृती आहे वृद्धगती। वृद्धगती करताना सावधान स्थितीमध्ये उभे राहा। आता दोन्ही हात आपल्याला समोर घ्यायचे आहेत, अंगठ्या आतल्या बाजूला आणि त्यानंतर हाताची मुठ्ठी बांधून हात कोपरातून दुमडायचे आहेत। आता एक हात पुढे दुसरा हात मागे अशा प्रकारे हाताची कृती करायची आहे। पाय देखील गुडघ्यातून दुमडून मागच्या बाजूने टाचा सीटला लावायचे आहेत। हळूहळू आपल्याला या कृतीची गती वाढवायची आहे। लक्षात ठेवा, आपल्याला यामध्ये श्वास आणि उच्छ्वास दोन्हीही जलद गतीने करायचे आहे। कोणत्याही प्रकारे कुठेही आपल्याला श्वास थांबवायचे नाही। आपापल्या क्षमतेनुसार ही कृती केल्यानंतर काही वेळाने विश्राम करायचा आहे। वजन कमी करण्यासाठीचं दुसरं आसन आहे कटिवक्रासन। कटिवक्रासन करताना आपल्याला सुरुवातीला सावधान स्थितीमध्ये यायचे आहे। दोन्ही हाताचे तळवे मांड्यांना लावा। आपला डावा हात वर उचलायचा आहे। दंड कानाला लावून श्वास सोडत सोडत आपल्याला साइड बेंडिंग करायचे आहे। आपापल्या क्षमतेनुसार श्वसन सामान्य ठेवून आसनामध्ये थांबा। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सरळ वरती या। दुसऱ्या हाताने देखील आपल्याला श्वास सोडत सोडत दुसऱ्या बाजूला बेंड व्हायचे आहे। आता हळूवार श्वसन सामान्य ठेवून आपल्या क्षमतेनुसार या आसनामध्ये थांबायचे आहे। लक्षात ठेवा, ही कृती तुम्ही 2 ते 3 वेळा आपापल्या क्षमतेनुसार करू शकता। आता काही सेकंद विश्राम करा। विश्राम करत असताना श्वसन अतिशय सामान्य ठेवायचे आहे। वजन कमी करण्यासाठीचं आपलं तिसरं आसन आहे मुक्तहस्त वक्रासन। मुक्तहस्त वक्रासन करताना दोन्ही पायामध्ये अंतर ठेवा। आता आपले दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवा। श्वास भरत भरत आपल्याला डाव्या बाजूला कमरेतून वाकायचे आहे, नंतर उजव्या बाजूला कमरेतून वाकायचे आहे। हे वाकत असताना आपला दंड आपल्या कानाला लागेल याची काळजी घ्या। श्वसन अतिशय सामान्य ठेवा। कोणत्याही प्रकारे घाई गडबड न करता आपल्याला आपल्या क्षमतेनुसार हळूवार या स्थितीची गती जलद करायची आहे। त्यानंतर हळूवार आपल्याला आपल्या क्षमतेनुसार या आसनातून बाहेर येण्यासाठी आपले दोन्ही हात समांतर ठेवून दोन्ही पाय जवळ घेऊन विश्राम स्थितीमध्ये हळूवार श्वसन सामान्य ठेवायचे आहे। चौथी कृती आहे फॉरवर्ड बेंडिंग ट्विस्टिंग। फॉरवर्ड बेंडिंग ट्विस्टिंग करताना दोन्ही पायामध्ये अंतर ठेवा। श्वसन सामान्य ठेवा। आपले दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवा। आता श्वास भरत भरत खाली वाकायचे आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डावा हात उजव्या पायाला व उजवा हात डाव्या पायाला लावायचा आहे। आपल्या क्षमतेप्रमाणे ही कृती जलद करण्याचा प्रयत्न करा। श्वसन कुठेही थांबवून ठेवू नका। आता हळूवार दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवून श्वास भरत भरत वरती या। दोन्ही पाय जवळ घेऊन विश्राम करा। आपली पाचवी कृती आहे फॉरवर्ड बॅकवर्ड बेंडिंग। ही कृती करताना दोन्ही पायामध्ये अंतर ठेवा। आपले दोन्ही हात कमरेवरती ठेवा। श्वास सोडत सोडत कमरेतून पुढे वाका। श्वास भरत भरत कमरेतून मागे वाका। आपापल्या क्षमतेनुसार ही कृती आपल्याला 5 ते 6 वेळा करायची आहे। कुठेही श्वास थांबवून ठेवू नका। आता ही कृती मी तुम्हाला मागच्या बाजूने करून दाखवत आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या पूर्ण हातांच्या तळव्यांनी आणि पूर्ण अंगठ्यांनी आपल्या बॅकला सपोर्ट द्यायचा आहे। कमरेतून श्वास भरत भरत मागे वाका। कमरेतून श्वास सोडत सोडत आपल्याला पुढे वाकायचे आहे। ही कृती 5 ते 6 वेळा केल्यानंतर विश्राम करा। शेवटचं आणि 6वं आसन आहे उत्थित पादासन। हे आसन करताना विश्राम स्थितीमध्ये थांबा। त्यानंतर आपले दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून आपल्या दोन्ही हाताचे तळवे आपल्या सीटच्या खाली ठेवा। आपली मान जमिनीवरती स्थिर ठेवा। पाय गुडघ्यातून सरळ ठेवून हळूवार वर उचलायची आहे। पाय 30 अंश सेल्सिअस वर उचला। आपल्या नजरेला फक्त पायांचा अंगठा दिसेल एवढेच पाय वर उचला। श्वसन सामान्य ठेवा। आपापल्या क्षमतेनुसार आसनामध्ये थांबल्यानंतर विश्राम करायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा। पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, निरोगी जगा।